दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ विनाविलंब व कुठलाही त्रास न होता मिळावा या हेतूने अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनी दिव्यांग शिबिराचे आयोजन 28 फेब्रुवारी अचलपूर पंचायत समिती प्रांगणात आयोजित केले असता या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या शिबिरातून एकूण 340 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। अनेक दिव्यांग बांधवांना या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे, वैद्यकीय सल्ला आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली। दिव्यांग शिबिराच्या कार्यक्रमाला उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गळकर, गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनी मार्गदर्शन करत विविध शासकीय योजनेची माहिती दिली। दिव्यांगांना प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात, मात्र या शिबिरामुळे त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या, त्यामुळे त्रास वाचल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले। शिबिरात वैद्यकीय तपासणी करत ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे दिव्यांगांचे UDID कार्डाची तपासणी करत नव्याने दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोयीस्कर झाली। यावेळी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग पथकाचे डॉक्टर प्रीती मोरे, डॉक्टर दिनेश खराते, डॉक्टर शशिकांत फसाटे, डॉक्टर दीप्ती उमरे, डॉक्टर हिना खान, डॉक्टर स्वाती सोनोने, प्रमोद भक्ते, श्रीमती कविता सोळंके, मिनल नागदिवे, स्वप्नाजा खडसे, अश्विनी म्हैसने, भावना पुरोहित, श्रद्धा हरकचे, सुक्षात पडगे, पूजा चव्हाण, अक्षय गवळी, अमोल भातकुलकर, सुनील कळतकर, सचिन टवलारे, प्रणव राऊत, अमोल मोरे आदींनी शिबिरात सहभाग घेतला। शिबिरात सहभागी झालेल्या अनेक दिव्यांग व्यक्तींनी पंचायत समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले। आम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागत होते, पण या शिबिरामुळे आम्हाला सर्व कामे एका ठिकाणी पूर्ण करता आली, त्रास आणि हेलपाटे वाचले, असे एका लाभार्थ्याने सांगितले। अचलपूर पंचायत समितीच्या यशस्वी नियोजनामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिबिर अत्यंत प्रभावी ठरले। दिव्यांग बांधवांसाठी शासन विविध योजना राबवते, मात्र त्याबाबतची माहिती नसल्याने अनेकांना लाभ मिळत नाही। अशा शिबिरांमुळे जास्तीत जास्त दिव्यांगांना योजनेचा थेट फायदा होते आणि त्यांचे जीवन सुकर होते। अचलपूर पंचायत समितीने भविष्यातही असे शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केला आहे। आमचा प्रयत्न दिव्यांग बांधवांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा आहे, असे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय तथा अचलपूर पंचायत समितीच्या वतीने आज अचलपूर पंचायत समितीच्या या प्रांगणात दिव्यांगांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळीच या शिबिराचा शुभारंभ गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या ठिकाणी अचलपूर तालुक्यासह मेळघाटातीलही दिव्यांगांना या शिबिराचा लाभ मिळावा याकरता अशी उत्तम व्यवस्था इथे करण्यात आली होती। अमरावती सामान्य जिल्हा रुग्णालयातून आरोग्य विभागाच्या विविध क्षेत्रातील कर्णबद्ध, त्याचप्रमाणे दिव्यांग, त्याचप्रमाणे विविध आजाराने ग्रस्त असणाऱ्या दिव्यांगांसाठी या ठिकाणी नोंदणी करत तपासणी करण्यात आली आहे। या मतिमंद असतील आणि कर्णबधिर असतील या सर्वांची तपासणी करून त्यांना UID या पद्धतीचं प्रमाणपत्र ही दिल्या जाणार आहे। ऑनलाईन प्रक्रिया करत दिव्यांगांना कुठलाच त्रास होऊ नये, त्यांना आपल्या तालुक्यातच सुविधा मिळाव्या याकरिता या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 400 ते 500 दिव्यांग या शिबिरात सहभागी झाले होते। नमस्कार, मी डॉक्टर प्रीती मोरे, वर्ग 1 फिजिशियन, जिल्हा सामान्य रुग्णालय। आमच्या चमूतर्फे पंचायत समिती अचलपूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गटविकास अधिकारी श्री सुधीर अरबट यांच्या प्रयत्नांती आज आपण 28 फेब्रुवारी 2025 रोजी पंचायत समिती अचलपूर येथे दिव्यांग तपासणी आणि UDID नोंदणी असं शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ, अस्थिर रोग असू दे, नेत्रशल्य चिकित्सा, कान नाक घसा आणि मानसोपचार तज्ज्ञ असे विविध आमचे तज्ज्ञ आणि त्याच्यासोबत त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहे। या दिव्यांग शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला असून जवळपास 400 ते 500 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। काही दिवसानंतर त्यांना UDID प्रमाणपत्र वितरित करण्यात येते। ते सेतूवरती त्यांनी त्या 2 महिन्यानंतर ते डाउनलोड करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशी शिबिरे घेतली जातात व दिव्यांगांना ते सगळं निःशुल्क होतात हे याची माहिती देण्यात यावी व पुढील जे काही सेशन्स होतील आमचे दिव्यांगाचे त्याची त्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते।